मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत महाशिवरात्री विशेष भद्रायुची कथा, अध्याय 7वा, शिवलीला अमृताचा। तर दररोज शिवलीला अमृताचे पारायण करा, म्हणजे आपल्यावर भगवान शिव लवकरात लवकर प्रसन्न होतील। महाशिवरात्रीच्या आधी दररोज या कथांचे श्रवण करणे म्हणजे खूप मोठे पुण्यमय असते आणि सर्व पापांचे नाश करणारे आहे। तर पारायण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात। तर या शिवलीला अमृताच्या कथांचे पारायण महाशिवरात्रीसाठी दररोज एक एक कथा अध्याय पण श्रवण केला तरी पण आपले महाशिवरात्रीपर्यंत छान 108 पारायण केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आज आपण भद्रायुची कथा ऐकणार आहोत। भद्रायुची कथा ऐकल्याने दीर्घायुष्याची, धन संपदा, ऐश्वर्याची प्राप्ती होते, सर्व पापे जळून भस्म होतात। खूप छान कथा आहे भद्रायुची, सर्वांनी शेवटपर्यंत ऐका। शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलवर शिव महापुराण कथेचा लाभ घ्यावा, ते माझं सेकंड चॅनल आहे। श्री गणेशाय नमो नमः। भद्रायुची कथा। हे सारे विश्व व्यापून सुद्धा उरलेल्या विश्वनाथा, तुझी लीला फार अगाध अशी आहे। मंदस्मित करीत करीत हे शंकरा, तू 6व्या अध्यायात परमभक्त सिमितिनीचे संपूर्ण चरित्र सांगितले। श्रीधर कवीचे निमित्त पुढे करून त्यांच्या वाणीमधून तूच आपले गुणवर्णन केलेस। व्यास रूपाने अवतीर्ण होऊन सुतास मूर्त स्वरूप दिलेस आणि आपल्या भक्तांच्या पापहरण करणाऱ्या कथा त्यांच्या मुखातून तूच सांगितल्यास। आता आणखी एक कथा ऐकावी, तर ही फार कथा आपले सर्व पापे जोडून भस्म करणारी आहे, शिवलोकाची रुद्रलोकाची प्राप्ती करून देणारी आहे, 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर करून देणारी अशी ही कथा आहे। फार फार पूर्वीच्या काळी विदर्भ देशात वेदमित्र नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता। त्याच्या एका परममित्राचे नाव होते सारस्वत। दोघंही वेदशास्त्रात अतिशय निपुण होते, बुद्धीने खूप तेजस्वी होते। दोघांनाही एक एक सुपुत्र होता। वेदमित्राच्या पुत्राचे नाव होते सुमेधा आणि सारस्वताच्या पुत्राचे नाव होते सोमवंत। दोघांच्या वडिलांमध्ये असलेल्या मैत्रीप्रमाणे हे दोघी मुलांची सुद्धा एकदम छान मैत्री होती। रोज दोघंही बरोबर अभ्यास करीत होते। अशा तऱ्हेने 16 वर्ष गेली। सुमेधा आणि सोमवंताची विद्या पूर्ण झाली। दोघांनी दशग्रंथाचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला होता। सारीच्या सारी पुराणे त्यांनी मुखोदत केली होती। संहिता, पदक्रमण, अरण, ब्राह्मण, छंद, निकंड, ज्योतिष, कल्प, व्याकरण वगैरे सर्व विषयात दोघीही उत्तम प्रकारे प्रावीण्य मिळालेले होते। एके दिवशी वेदमित्रांनी सारस्वत दोघांनीही आपल्या मुलांना सांगितले, मुलांनो, तुमचा विद्याभ्यास आता पूर्ण झाला आहे, तेव्हा आता तुम्ही आपल्या राजाला जाऊन समक्ष भेटा आणि आपल्या अंगाच्या गुणांनी त्यांची कृपा प्राप्त करून आपल्या विद्येच्या जोरावर खूप संपत्ती मिळवा। मग एखादी चांगली सुयोग्य वधू पाहून तुमचा विवाह करू। आपल्या वडिलांची आज्ञाप्रमाणे मानून सुमेधा आणि सोमवंत दोघंही राजाच्या नगरीत जाऊन राजाला भेटले। आपले विद्या भांडार दोघांनी राजापुढे मोकळे केले। दोघांची ही विद्वत्ता पाहून राजा खुश झाला। त्या दोघांकडे बघत राजा त्यांना म्हणाला, मुलांनो, मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट ऐकाल तर मी तुम्हाला खूप खूप द्रव्य देईन। राजाने आज्ञा करावी। दोघे मित्र अतिशय आनंदाने आदराने म्हणाले। तेव्हा राजा म्हणाला, नैषद्य नगरीला राजा चित्रगत राज्य करीत आहे। त्याच्या अतिशय सुंदर, चतुर, शिवभक्त अशा पत्नीचे नाव सिमितिनीची कीर्ती सर्वात जगात पसरलेली आहे। ती शंकराचे व्रत म्हणून नेहमी दाम्पत्याची पूजा मनोभावे करीत असे। तुमच्यापैकी एकाने स्त्रीवेश घ्यावा आणि नैषद्य नगरीला दाम्पत्य म्हणून जावे। सिमितिनी तुमची पूजा करून तुम्हाला खूप द्रव्य देईल। ते द्रव्य घेऊन तेथून तुम्ही माझ्याकडे यावे, मी तुम्ही मागाल तेवढे द्रव्य देईन। आपले माता पिता, गुरु आणि राजा यांची आज्ञा मोडू नये असे शास्त्रात सांगितले। हे राजाचे भाषण ऐकून दोघे कुमार एकदे म्हणाले, छे, राजन, आम्हाला अशी नित्य गोष्ट करायला कदापि सांगू नका। एखाद्या पुरुषाने स्त्रीचा जर वेश धारण केला तर असे लक्षात येते की सचल स्नान करावे, असे आपल्या शास्त्रात सांगितले। हे दृश्य पाहणाऱ्या लगोलग अधपाद होतोच, पण जो पुरुष हा वेश घेतो तो जन्मजन्मी स्त्री म्हणून जन्माला येतो। म्हणून असले अनुचित कर्म कार्य करायला आम्हाला लावू नका। असे निंद्य कृत्य करून धन मिळवण्यापेक्षा सत्कृत्याने सन्मार्गाने वाटेल तेवढे धन मिळून असा आम्हाला पक्का विश्वास आहे। आमच्या दारातील विद्य कामधेनू सोडून आम्ही असे नित्य कर्म कधीही करणार नाही। खरोखर मात्यापित्यांनाही विद्या अतिशय श्रेष्ठ
संकटात, अडचणीत, प्रवासात ती मदत करते. विद्येमुळे मोठमोठे राजे लोकही विद्यावंत, अतिशय नम्र होतात. ज्याला विद्या नाही तो पुरुष म्हणजे एकदम कोरडे पाषाण आहे असे समजावे. शेपूट नसेला पशुच आहे असे समजावे. जिवंत असून मेलेला आहे. याने या पृथ्वीवर जन्म घेऊन आईला उगाचच त्रास दिला आहे. त्याचे तोंडही कधी पाहू नये असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. दोन्ही कुमारांनी अनेक तऱ्हेने राजाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु राजहट्ट पुढे त्याचे काही उपाय चालले नाही. मग राजाने अतिशय सुंदर व नवीन वस्त्र आणि अलंकार मागवले आणि सारस्वत पुत्र सोमवंताला श्रीवेश दिला. राजा आज्ञेप्रमाणे हे दाम्पत्य सोमवारी संध्याकाळी सिमितिनीच्या शंकराच्या व्रताच्या पूजेच्या वेळेला निषिद्ध नगरीला आले. रंभा उर्वशीपेक्षा सुंदर असणाऱ्या सिमितिनीने सर्व स्त्रिया श्रेष्ठ अशी कीर्ती सर्वत्र मिरवली होती. रेणुका, जानकी किंवा कृष्ण भागिनी द्रौपदीसारखी ती सुद्धा अतिशय महान पतिव्रता होती. हे दाम्पत्य जेव्हा तिच्या समोर येऊन उभे राहिले त्यांच्यासमोर सिमितिनी मनात हसली. तिने अंतर्ज्ञानाने कळले की हे खरे नसून दोघं पुरुष आहेत, म्हणून तिने शंकराची नेहमीप्रमाणे अतिशय मनोभावे प्रार्थना केली आणि शंकर पार्वती म्हणून दोघांची पूजा केली. त्यांना भोजन दिले आणि संतुष्ट केले. वस्त्रे अलंकार दिले आणि काही आणलेले नाही अशा भावनेने शेवटी नमस्कार करून त्यांना निरोप दिला. हे दाम्पत्य आता आपल्या घराकडे परत जाण्यासाठी निघाले होते. तेव्हा पुढे चालला होता व पती पुढे चालला होता आणि पत्नी मागे चालत होती. पत्नी नाना प्रकारचे कामोख हावभाव करून आपल्या पतीला जवळ बोलवत होती. आता रस्त्यात जाता रस्त्यामध्ये एक दाट रान लागले. तेव्हा सुमेधाचा हात श्री रूप घातलेला सोमवंताने धरला आणि अतिशय व्याकुळ स्वरूपात विनवले, पतिदेवा, आता या दाट रानात आपल्याला हवा तसा एकांत आहे. कामज्वराने मी भयंकर त्रस्त झाली आहे. मला जवळ घ्या, माझी इच्छा पूर्ण करा. मी तुम्हाला खरोखर विनवते आहे. मी स्त्री झाली आहे. जरा माझ्या जवळ येऊन निरखून बघा. तसेच सुमेधा थोड्या रागाने आपल्या मित्राला म्हणाला, सोमवंता, आता असली चेष्टा पुरे झाली. ही स्त्रीची वस्त्रे सोडून टाक आणि माझा मित्र बनून तू आता माझ्याबरोबर चल. त्यांचे शब्द ऐकता स्त्रीरूपी सोमवंत मूर्छित होऊन पडला. सुमेधा मागे आली आणि म्हणाला, अरे, मी गुरुबंधू आहोत, तू आणि मी आपण दोघे मित्र आहोत, अगदी ब्रह्मचारी आहोत. आज असली चेष्टा तुला कशी सुचत आहे? तेव्हा सोमवंत म्हणाला, अरे, मी आता पहिल्यासारखा पुरुष राहिलो नाही. आता मला खरोखर स्त्रीरूप प्राप्त झाले आहे. खरोखर आता मी कामज्वराने तृप्त झालो आहे. तेव्हा मला शांत कर. सुमेधा अतिशय आश्चर्याने सोमवंताकडे एकटक पाहत होती. सोमवंताने त्याला अतिशय दाट अरण्यात नेले. तेथे खूप मोठे मोठे वृक्ष आकाशाला भिडले होते. खाली गळून पडलेल्या पानांची शय्या धरली होती व म्हटले, हे माझे कमंडलूसारखे मोठे मोठे स्तन बघ. माझ्या सुकुमार अशा अंगावर हात फिरवून बघ. तू माझा खरोच पती आहेस आणि मी तुझी पत्नी आहे. आता तू खरोखर माझा स्वीकार कर. असे म्हणून सोमवंताने जवळ ओढून सुमेधाचे चुंबन घेतले आणि त्याच्या गळ्यातील नाजूक हात आपल्या गळ्यात घातले. परंतु सुमेधाने हे झिडकावून टाकले आणि तो दूर सारला. मला हे अजिबात पटत नाही. आपण दोघे गुरु भाऊ आहोत आणि एवढी विद्या एकत्र अभ्यास आपण दोघांनी एकत्र अतिशय कष्टाने मिळवली आहे. तू ते फार विसरलास का? मला नसत्या मोहात पाडू नको. आणि सुमेधा सरळ पुढे चालू लागला. पण नाईलाज होऊन स्त्री बनलेला सोमवंत त्याच्या मागून चालत निघाला. अतिशय सुंदर सद्गुणी तरुणी एकांतात स्वतः पुढाकार घेऊन आपले कौमारी अर्पण करायला तयार असतानाही ज्याच्या मनोवृत्ती अत्यंत स्थिर राहते, जो त्या मोहात सापडत नाही आणि तो माणूस नव्हे तर प्रत्यक्ष शंकर आहे असे समजावे. त्याच्यापाशी सर्व तीर्थस्थान येऊन वास करतात. सभोवताली कुणीही नसताना एखाद्या भरलेल्या धनाचा हंडा समोर दिसला आणि त्याने त्याला स्पर्शसुद्धा केला नाही तर असे समजावे की तो शंकर आहे असे समजावे. आणि अतिशय चांगले काम करणारा, सत्यवचनी, सर्व विद्यात अतिशय पारंगत असलेला माणूस अहंकारी नसेल, गर्विष्ठ नसेल तर तो माणूस शंकर आहे असे निश्चित समजावे. आपल्याला पाहताच बरोबर आपल्या चर्मावर घाव पडेल आणि बोलणाऱ्या निंदकाचे सुद्धा शब्द विसरून जाऊन त्याला आनंद होतो. दुसऱ्याचे वाईट गुण, वाईट कर्म यांची माहिती असून जो त्याचा उच्चार दुसऱ्या कुणाशीही करत नाही, ज्याला हे सर्व चराचर गुरुच आहे असे वाटत असेल, जो आपले केलेले सत्कर्म, तप किंवा दान कुणाला कधी सांगत नाही, तो माणूस म्हणजे शंकर आहे असे निश्चित समजावे. जो मूर्ख आणि गुणी अशा दोन्ही व्यक्तीला सारखेच मानतो, कोणत्याही उपायाने आपली कीर्ती उगाच वाढवीत असे त्याच्या मनात येत नाही आणि आपल्या विधेयतेचा तो कधी गुंटे डांबोरा पिटत नाही. आपल्या भोवती शिष्य समुदाय उगाचच जमा करीत नाही. ज्याला खरोखरच एकांत आवडतो तो माणूस म्हणजे शंकर आहे असे समजावे. निश्चितपणे समजावे. काम, क्रोध, लोभापासून जो कायमचा मुक्त झाला आहे, ज्याची शंकराच्या चरणी कायमस्वरूपी भक्ती जडली आहे, धन आणि माती दोन्ही ज्याला एकाच योग्याची वाटत आहे, खरोखर असा पुरुष म्हणजे प्रत्यक्ष शंकर आहे
असे समजावे. कवी श्रीधर म्हणतात, अशा या ब्रह्मानंदात नेहमी मग्न होणाऱ्या पुरुषाच्या पायातील खळवा होऊन आपण राहावे असे वाटते. सोमेधा असाच एक उत्तम पुरुष होता. तो सोमवंताला म्हणाला, आपण आता प्रथम आपल्या गावी जाऊ आणि मग सर्व गोष्टींचा विचार करू. नंतर दोघंजण आपल्या गावी येऊन घरी आले. सोमेधाने आपल्या पित्याला घडलेला सारा वृत्तांत सांगितला. सोमवंताचा पिता हे सारे कळताच शोकाने अतिशय व्याकुळ झाला. त्याचा एकुलता एक लाडका पुत्र आता स्त्री झाला आहे. त्याच्या घराण्याचा कुळाचा आता निर्वंश झाला होता. मोठमोठ्याने रडत शोक करीत सर्वस्त ब्राह्मण आपल्या राजाजवळ आला व त्याला म्हणाला, हे दुष्टा राजा, तू हे काय केलेस? माझ्या म्हाताऱ्याच्या आधाराची काठी, माझा एकुलता एक लाडका पुत्र, वेदशास्त्र संपन्न असणारा अतिशय सुचुरभूत ब्राह्मण, त्याला तू स्त्री बनवलंस, माझा पार निर्वास केला. तुला म्हणून तरी काय? सर्वच ब्राह्मणाच्या अशा तऱ्हेचे दुःखाचे शब्द ऐकून राजा विदर्भ खाली मान घालून म्हणाला, माझी खरोखरच मोठी चूक झाली. आम्ही त्यांना सोंग घ्यायला सांगितले ते, पण ते सोंग खरे ठरले. खरोखर शिवाची माया अद्भुत आहे. राजाने लगेच मोठ्या मोठ्या ऋषींना आपल्या नगरीत आमंत्रण दिले. अनेक वेदशास्त्र संपन्न असे ब्राह्मण बोलावले. त्यांना नम्रपणे विनंती केली. केवढाही खर्च केला, पण मोठा यज्ञ करून आपण विद्वतेने, तपाने व सोमपंताला त्याचे पुरुष तत्व प्राप्त करून तरच माझ्या दग्ध मनाला आता शांती मिळेल. ब्राह्मण म्हणाले, राजन, ही त्या सामर्थ्यशाली अशा ईश्वराची करणी आहे. आणि राजाने स्वतःच देवीची आराधना सुरू केली. अतिशय कडक व्रत केले की हे कदापिही शक्य नाही असे ऋषीमुनींनी सांगितले. हे ईश्वराची आणि देवीची काहीतरी करणी आहे, तर हे पुरुष स्त्री झालेले आहेत. तर याच्यावर राजाने देवीची आराधना, यज्ञ, याग, कडक व्रत, महायाग सुरू केले. अशा तऱ्हेने 7 दिवस राजाने सतत कडक उपोषण केले. शेवटी देवी राजाला प्रसन्न झाली व म्हणाली, मी प्रसन्न झालो आहे, तर तुझ्यासाठी काय पाहिजे आहे ते वर माग. त्या विदर्भ राजा हात जोडून नम्रपणे म्हणाला, देवी, या सोमवंत ब्राह्मणाला स्त्रीरूप प्राप्त झाले आहे, तरी तू याला या स्त्री रूपातून काढून याला पहिल्यासारखा पुरुष करून दे. देवी म्हणाली, राजा, मला सुद्धा ते करता येणार नाही, कारण सिमितीने निसीम पवित्र होती, शंकराची परमभक्त होती आणि ती खूप पतिव्रता होती. तिने या दोघांना ओळखून घेतले होते की हे पुरुष आहे. स्त्रीरूप घेऊन गेलेले होते, पण शंकराची लीला अगाध आहे. शंकराची परमभक्त, शंकराच्या कृपेने तिला ज्ञानाची प्राप्ती झालेली होती. तर सिमितीने हे ओळखले की हे स्त्री रूप नसून हे पुरुष रूप आहे. त्यांनी शिव आणि पार्वती या रूपाने तिने त्या दोघांची पूजा केली. तिने आपल्या चारित्र्याने, भक्तीने केलेला बदल आता पुन्हा बदलता येणार नाही. तर हे स्त्री आहे तर स्त्रीच राहील. आता कोणाला सोमवंताला पुन्हा पुरुष रूप देता येणार नाही, कारण सिमितीने अत्यंत पवित्र होती. आता तू असे कर, सोमवंत रूपी स्त्रीचे सुमेधाबरोबर खरोखर लग्न लावून दे. या सार्वस्त कुमाराला वेदशास्त्र संपन्न, अतिशय अमर, उद्धार होईल असा पुत्र होईल. एवढे बोलून देवी गुप्त झाली. राजाने लगेच सुमेधा सोमवंताचा विवाह लावला. धन्य ती सिमितीने. तिचे कर्तृत्व प्रत्यक्ष पार्वतीलाही धन्य करावे लागले आणि पार्वतीला सुद्धा तिचे म्हणजे स्त्री पुरुष करता आले नाही. तर धन्य ती सिमितीने. पार्वतीला त्यात कोणताही अजिबात बदल करता आला नाही, कारण सिमितीने ही अत्यंत पवित्र होती. नंतर व्यासमुनींनी दुसरी गोष्ट सांगायला सुरुवात केली. अवंती नगरीत फार पूर्वी एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव होते मदन. तो अतिशय कामी असा पुरुष होता. त्या नगरात पिंगला नावाची एक अतिशय तरुण वेश्या राहत होती. तिच्याकडे हा ब्राह्मण कृमी पडलेला असे. पिंगला वेश्येकरिता त्याने आपले जन्मदाता आई बाप सुद्धा सोडले होते आणि त्यानंतर आपले ब्राह्मणाचे कर्तव्य सुद्धा पार पाडले होते. आपल्या धर्मक पत्नीकडे तर त्याचे लक्षच नव्हते. तो ब्राह्मण दिगोदिगीतीचा पिंगला वेश्याच्या दारात नुसता पडलेला असे. दारू पीत असे, अहमी अभक्ष असा मांसाहार करीत असे. तो रात्रंदिवस वैश्विक दुःखात बुडालेला असे. एकदा तो या सर्व जगाचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावर सर्वत्र परत असलेले ऋषभ नावाचे एक मोठे योगी पुरुष एक दिवस अकस्मात पिंगलेच्या घरी आले. तो शिवयोगी अचानक असा समोर गवताच्या मदन, ब्राह्मण, हा पिंगला, वेश्या दोघंही अधीरतेने एकदम त्याच्याकडे धावले. त्या योग्याच्या त्यांनी विधिवत षोडोपचारे पूजन केले. उत्तम प्रकारचे अन्न तयार करून योग्याला जेवायला घातले आणि त्याला अनेक वस्त्र, अनेक दागिने दान केले. नंतर अतिशय मऊ मऊ अशा शय्या तयार करून त्यावर शिवयोग्याला नेचवले आणि ते दोघंजण मिळून त्यांचे पाय चेपू लागले. एक दिवस राहून तो शिवयोगी तेथून निघून गेला. आपल्याला खरोखरच प्रत्यक्ष शंकर दर्शन देईल असे दोघांना मनातून वाटत होते. आणि अशीच काही वर्ष उलटून गेली. कालांतराने मदन ब्राह्मण आणि पिंगला वेश्या
अशा दोघंही मरण पावले. या दोघांच्या हातून आतापर्यंत अनेक पापे घडली होती. शिवयोग्याच्या मनापासून पूजन केल्याचे पुण्य त्यांच्याजवळ जमा झाले होते. जो कोणी शिवपूजन करतो त्यांचे पुण्य त्यांच्या पदरी जमा होते. जो कोणी शिवपुराणाच्या कथा, या शिवलीला अमृताच्या कथांच्या अध्यायाचे, समितिनीच्या आख्यानाचे अध्यायांचे श्रवण पठन करतो तर त्यांच्या पदरी त्यांचे पुण्य जमा असते. त्यामुळे त्यांना परत मनुष्य जन्म मिळतो, या राजाच्या घरी जन्म मिळतो, या शिवलोकाची रुद्रलोकाची प्राप्ती होते असे सांगितले. दार्श देशात त्यावेळी एक राजा ब्रजभाऊ राज्य करीत होता. त्याच्या आवडत्या पटराणीचे नाव होते पटराणीचे नाव होते सुमिती. मदन ब्राह्मणाने सुमितीच्या पोटी जन्म घेतला आणि पिंगला वेश्येने कीर्तिमालिनी नावाने महाप्रसिद्ध महासती शिवभक्त अशा सिमितिनीच्या पोटी जन्म घेतला. कीर्तिमालिनीने महासती शिवभक्त सिमितिनीच्या पोटी जन्म घेतला. मदन ब्राह्मण आणि राणी सुमिती गर्भात असतानाच त्याच्या सावत्र आया त्याच्यासारखा द्वेष करू लागल्या, कारण त्यांना अजून मूल झाले नव्हते. पटराणी सुमितीला जर पुत्र झाला तर राजाची राणी फार लाडकी होईल, असा राजा आपल्याकडे फार दुर्लक्ष करेल असे वाटून त्याने एके दिवशी संधी सांधून सुमितीच्या अन्नात विष मिसळून तिला खायला दिले. सवतीची इच्छा होती की सुमिती राणी मरून जावी, पण घडले वेगळेच. मायलेकराच्या अंगावर मोठमोठे फोड उठले, त्यावर सारखे रक्तानी पू व्हायला लागले. राजाने देशोदेशीचे निष्णात असे वैद्य आणून औषधी दिली, पण त्यामुळे काही केल्या थोडे सुद्धा फरक पडला नाही. छोटा बाळ दुःखाने एकसारखा रडत असे. या जखमांच्या या वेदना सहन करण्यापेक्षा मृत्यू यावा असे राणी सुमितीला सारखे वाटत होते. बाळ एकसारखे रडायचे, त्यामुळे राजाला थोडी सुद्धा स्वस्थ झोप लागत नव्हती. शेवटी राणीला आणि मुलाला कंटाळला आणि एके दिवशी दोघांना रथात बसून घोर अरण्यामध्ये सोडून दिले. तेथे त्यांना सोडून दिले. रथ परत नगरीत आला आणि रानात अजिबात मनुष्य वस्ती नव्हती. तेथे वाघ सिंह हिंडत होते. बाळाला आपल्या कडेवर घेऊन राणी सुमिती वेड्यासारखी त्या रानात इकडे तिकडे भटकत होती. तिच्या अनवाणी पायात काटे बोचत होते. कितीही आक्रोश केला तरी तिचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हते. भांडेभर पाणी प्यायला, पाणी द्यायला कोणी मिळत नव्हते, पण त्यात तिच्या अंगाच्या जखमा जास्त ठणकू लागल्या होत्या. शेवटी देवाला शरण जाऊन सुमिती राणी त्याला म्हणाली, हे कैलासपती, हे जगताला वंद्य असणाऱ्या शंकरा, नेहमीच भक्तजनांचा कैवार घेणारा शिवा, तुझी मंगलकीर्ती त्रैलोक्यात सतत गात असते. तू विश्व व्यापून सर्वत्र उरलेला आहे. तू म्हणजे गुणांचा महान असा सागर आहे. तू या जगाचा गुरु आहेस. ही सर्व अगम्य अशी माया सांभाळणारा तूच आहेस. मग माझा हा अर्थ टाहो तुझ्या कानावर अजिबात येत नाही का? हे सदाशिवा, माझी तुला अजिबात दया नाही येत का रे? मी आता काय करू? हे हिंस वाघ सिंहांनी मारलेले कान फोडून टाकणाऱ्या भयंकर आरोळ्या ऐकून माझी छाती भीतीने धडधड करत आहे. मी आता कुठे जाऊ? सांग तरी देवा. असा या दुःखी सुमितीचा आक्रोश ऐकून पशु पक्षी सुद्धा रडू लागले. नंतर जेव्हा मूर्छा येऊन जमिनीवर पडली तेव्हा वृक्ष आणि पक्षी तिची छाया धरत असत. पक्षी आणि चोचीने पाणी आणून त्या बाळाला पाजीत असत, त्यांच्या अंगावर शिपडत असत. काही पक्षी गोड गोड फळांचा रस आणून बाळांच्या तोंडात घालीत असे. वनगाई झुपकेदार केसाळ शेपटीने त्याला वारा घालीत होते. रात्री प्राण्यांपासून त्यांचे रक्षण करीत असे. अशा तऱ्हेने त्या रानात या सर्वांच्या सहवासात राणी व बाळ राहत होते. एक दिवस धष्टपुष्ट अशा चांगल्या बैलावर माल टाकून व्यापारासाठी त्या रानातील रस्त्याने निघालेला एक वाणी तिला दिसला. त्याच्यासोबताने चालत चालत तो वेश्यनगरीला आला. तेथे एक वैश्य राजा राज्य करीत होता. त्याचे नाव होते पद्माकर. त्याने सुमितीला आपल्याकडे बोलवले आणि तिची सगळी हकीकत विचारली. सुमिती राणीने अगदी प्रथमापासून सर्व घडलेली हकीकत राजाला सांगितली. ते ऐकून पद्माकर राजाला सुद्धा फार वाईट वाटले. त्याच्या डोळ्यातून एकसारखे टपाटप अश्रू पडू लागले. कर्माची गती किती गहन आहे असे ते मनातल्या मनातच स्वतःशी म्हणाला. ब्रजभाऊ सारख्या बलाढ्य राज्याची असलेली पटराणी अनाथासारखी या वनात एकाएकी पडली आहे. दीन होऊन शेवटी माझ्याकडे आश्रयाला आली आहे. घटनेला केवळ कर्मगती म्हणायची नाही तर काय म्हणावे? राजाने सुमितीला आपल्या धर्मकन्या मानली आणि आपल्या राजवाड्या शेजारी तिला राहायला एक जागा दिली. त्यानेही आपल्या राज्यातील निशाणात वैद्य आणून उपचार केला, पण त्या उपचारांनी ते फोड बरे झाले नाहीत. बिचारा राजपुत्र रात्रंदिवस निस्ता तळमळत होता. शेवटी त्या व्याधीने राजपुत्राचा प्राण घेतला. शोकातिशयाने सुमिती राणी मोठमोठ्याने रडू लागली. माझे अनमोल रत्न गेले म्हणून अतिशय शोक करू लागले. लगतच शेजारी पाजारी तिच्या भोवती जमा झाले. राजा पद्माकरही तेथे आला. सर्वजण परोपरीने तिची समजूत घालत होते, पण ती सारखी रडत होती. तेवढ्यात अचानक एक शिवयोगी तेथे आला. एखाद्याच्या भुकेने प्राण कासावीस झाले असता खिरीचा समुद्र त्याच्या पुढे दिसावा किंवा एखाद्या दुर्बलेचे घर शोधत शोधत चिंतामणी स्वतः
त्याच्या पुढे यावा. त्यावेळी असलेल्या सर्वांना असे वाटले की राजा पद्माकर अतिशय नम्रपणे पुढे झाला. नंतर सुंदर आसनावर त्याला बसवून त्यांची मनोभावे पूजा केली आणि सुमितीची हकीकत शिवयोग्याने ऐकली. तिने गंभीरपणे सांगितले, हे मुली, आता शोकावर तू अशी उगाच का रडत आहे? त्याचा तुझा असला संबंध संपला. तो आता देहातून निघून गेला. तुझे पूर्वजन्माचे पुत्र, पती, जन्मदाता, पिता आता कुठे आहेत तुला माहीत आहे का? 84 लक्ष योनी प्रवास करताना फिरत फिरत तू येथे आली आहेस. त्या मागील जन्मातले तुझे सखे, सोयरे, आप्त आता कुठे आहेत तुला माहिती आहे का? तुझ्याकडून कुठे आले होते आणि आता कुठे गेले आहेत? मला सांग बरं. अशा तऱ्हेने तू पुन्हा आणखी जन्म घेशील. पण मग आता तू कुणासाठी शोक करत आहेस? आपण ज्या ज्या योनीत जन्म घ्यावा त्या त्या ठिकाणाचा कुळाचा अभिमान मनात धरून प्राणी उगीचच नसतात. पण आपण या योनीत कोठून उत्पन्न झालो असा प्रश्न त्या स्वतःला कधी विचारित नाही. हा तुझा पुत्र तू कोठून आणलास ते सांग बरं. आणि मृत्यू होऊन तो आता कुठे गेला हे तुला माहीत आहे का? तू आणि हे जमलेले सर्व लोक मृत्यूनंतर कुठे जाणार आहे ते सांगता येईल का? आणि पुढच्या जन्मात कोणत्या योनीत जन्म घेणार आहे हे तुला माहीत आहे का? आत्मरूपी शिव हा एकच फक्त शाश्वत आहे आणि हे मानव शरीर अगदी क्षणभंगुर आहे, नाशवंत आहे. असले हे शरीर नष्ट झाले म्हणून तू शोक करतेस. असे हे करणे बरोबर आहे का? हे तू स्वतःच्या मनाला विचारून मग मला सांग. आत्मा अविनाशी आहे. तो कुणाचा भाऊ नाही, तो कुणाचा पुत्र नाही, तो कोणाच्या नात्यात बांधलेला नाही. तो शरीर करता हा तू शोक करतेस तर हा आता तुझ्या पुढेच पडले आहे. मग शोक कशाचा करायचा? तळ्याच्या, नद्याच्या किंवा सागराच्या जळात अनेक लाठा उसळतात, फुटतात आणि लगेच नष्ट पावतात. त्याचप्रमाणे हे आपले जीवन म्हणजे मृगंजळ आहे. हे सत्य कसं होईल? चित्रातल्या वृक्षाखाली छायेसाठी कोणी कधी बसला आहे का? चित्रातल्या अग्नीने कुणाचे घर जळाले आहे का? चित्रातल्या दुधडी भरून वाहणाऱ्या नदीत कुणी वाहून गेला आहे का? विचार करून तू मला सांग बरे. वंद्याश्रीच्या पुत्राने कधी द्रव्य आणून भीष्माची कन्या मारुतीला अर्पण करून गंधर्व नगरातील वराड या प्रसंगी आणून कुणी असे लग्न कधी लावले आहे का? वाऱ्याचा अतिभव्य मंडप शिवून वायूचा मजबूत मोठा दोर कोणी करून घट्ट बांधून दिशाच्या दिव्य भांड्यात आकाशाची अप्रूप अशी फुले कोणी भरली आहेत का? कासवाच्या दुधाला चांगले तूप करून त्या तुपाचे मृगुंजळातील मासे आपल्या हातात मशाली बुडवतात आणि ते आपल्या पायात चाळ बांधून नाचतात, तर तो नाच जन्मांध व्यक्ती मोठ्या आनंदाने पाहतात. असे कधी कुठे झाले आहे का? चित्रातले चोर चोरी करून कुंडले आणतात. हे जितके सत्य आहे तेवढाच हा प्रपंच म्हणजे माया आहे. म्हणजेच हे दिसणारे सर्व खोटे आहे. मग हे मुळातच खोटे आहे. मग त्यांचा शोक कशासाठी करायचा? आपले हे शरीर म्हणजे रोगाचे भांडार आहे. अनेक प्रकारच्या कृमकीटकाचे माहेर आहे. केशरूपी वृक्षांचे जंगल जेथे माजलेले आहे. आपले शरीर म्हणजे पापाचा समुद्र आहे किंवा भ्रांतीचे आकाश आहे. भूत आणि घाण, मांस, रक्त यांनी आपल्या शरीरातील असंताची मोळी लिपली आहे. भोवतालून कातडी लावून त्यांची मोठ बांधली आहे. मातेचा विटाळ आणि पित्याचे रेत यापासून शरीर निर्माण झाले आहे. शरीर मुळाचेच अपवित्र आहे, असत्य आहे. अपवित्र शरीर गोमूत्राने म्हणजे एका सामान्य पशुच्या मंत्राने संपूर्ण शुद्ध होते. वास्तव्याने जरी डोक्यावरील सर्व केस कापले तरी शुद्ध कसे होणार? शंकराला जे प्राणी मनोभावे शरण जात नाही ते कायम असे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये फिरत राहतात. त्यांना कधीच मुक्ती मिळत नाही. हे सुमती, तू मागील जन्मातले पती कोठे आहेत हे स्मरण तुला आहे का? तर हे सर्व मायेचा खेळ आहे. तर तू हे आता ताबडतोब सर्व सावध हो. आपले शरीर रूपी घर त्रिगुणाचे चांगले 5 बाणी बांधले आहे. याला कोठून आणि केव्हा अग्नी लागेल हे सांगता येत नाही. शरीररूपी वस्त्र केव्हा जीर्ण होऊन फाटून कुंजून किंवा त्यांची तुकडे होतील, त्यांच्या ऋणानुबंध आपल्यापासून केव्हा संपेल हे कळत नाही. मृगुंजळ किंवा भार लागलेल्या स्वप्नातले राजे जसे खोटे असतात ते शरीर सुद्धा खोटे आहे. पण पृथ्वीवरील सर्व पापी लोक संपत्ती, धन, धान्य आणि पुत्र यासारख्या सामान्य नष्ट होणाऱ्या गोष्टींची इच्छा करीत असतात. खरे म्हणजे दूरपर्यंत वाहणाऱ्या गंगेत 2 लाकडे कधी एकत्र येतात का? थोडा वेळ एकत्र राहतात आणि मग पुन्हा वेगळे होऊन दिशांनी निघून जातात. तर मग हा संसार असा आहे. तर हा संसार पृथ्वीवर जन्म घेतलेले स्त्री पुरुष थोड्या वेळात एकमेकांच्या जवळ येतात. काही काळ एकत्र संसार करतात आणि संबंध तोडून जगात निघून जातात. तर असे हे संपूर्ण शिवयोग्याने सर्व काही तिला सांगितले सुमितीला. आणि भारावलेली सुमिती मुलाच्या प्रेताजवळ उठली आणि मग
शिवयोग्याकडून असे निरूपण ऐकल्यावर भारावलेली सुमिती मुलाच्या प्रेताजवळ उठली आणि तिने त्या योग्याचे पाय धरले. मग गहिवरले आवाजात ती योग्याला म्हणाली, तू म्हणजे साक्षात शंकर आहे. खरोखर तुझे ज्ञान अगाध आहे. भक्तांच्या रक्षणाकरता प्रत्यक्ष शिवच तुझ्या रूपेने येथे आलाय असे मला वाटते. आता तुला जे योग्य वाटेल ते तू कर. मग योग्याने सुमितीला महामृत्युंजय मंत्र सांगितला. नंतर आपल्या हातात भस्म घेऊन त्यावर मंत्र घातला. ते भस्म सुमितीला तिच्या सर्व अंगाला लावायला लावले. सुमितीने तसे लावले. ती रंभा, उर्वशी, अप्सरा होऊन सुद्धा अतिशय सुंदर दिसू लागली. मग शिवयोग्याने मृत्युंजय मंत्राने भस्म पवित्र करून बाळाच्या सर्व अंगाला लावले. त्याबरोबर ते मृत मेलेले पडलेले बाळ अत्यंत जिवंत झाले. तोही 32 लक्षणांनी युक्त असा सुंदर बनला. आणि मग योग्याने सुमितीला नियमितपणे शंकराचे ध्यान उपासना करायला सांगितली. परीस लागल्याबरोबर ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे शिवयोगाच्या कृपेने राणी सुमिती आणि तिचे बाळ जसे दोघंही अत्यंत निरोगी आणि अतिशय सुंदर बनले. शिवकृपेने राणी सुमिती आणि बाळाला मिळालेला प्रसाद पाहून राजा पद्माकर आश्चर्यचकित झाला. गुरुमंत्राची महती आता सर्वांना कळली. फक्त आपल्या गुरुच आपल्याला मृत्यू आणि भय यांच्यापासून संरक्षण देऊ शकतो हे आता सर्वांना समजले. गुरुचरणावर ज्यांची श्रद्धा आहे मग त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी होत नाही. त्याला धन धान्य संपूर्ण काही भगवान शिव देत असतात. अशा या शिवयोग्याची ही कथा होती. तर ती कथा मी तुम्हाला सांगितली. आणि मित्रांनो, जर ही कथा आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझी ही कथा ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. मग आपल्या बाळाला राणी सुमितीने त्या शिवयोगाच्या पायावर घातल्याने त्याच्यासमोर हात जोडून ती म्हणाली, गुरु महाराज, माझ्या शरीरात ते वरील कातड्यांचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी माझ्यावर झालेले तुमचे उपकार फिटणार नाहीत. आपली आमच्यावर सदोगती अशीच कृपा असावी. तथास्तु. सुमिती, तुझ्या पुत्राला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभेल. तसेच तो पृथ्वीचे राज्य करेल. त्याची कीर्ती संपूर्ण त्रिभुवनात पसरेल आणि शेवटी त्याला शिवपदाची प्राप्ती होईल. आजपासून याचे नाव भद्रायू म्हणून ठेवतो. तुला दिलेल्या मृत्युंजय मंत्राचा जप मात्र निष्ठा ठेवून न विसर पडू देता सदोसदी करत राहा. जो कोणी महामृत्युंजय मंत्राचा जप करतो, या शिव रक्षा मंत्रित करून आजारी व्यक्तीला लावतो, त्याचा सर्व आजारपणा नाहीसा होतो. भगवान शिव त्याचा स्वतःच आशीर्वाद देतात. तर तू महामृत्युंजय मंत्राचा सदोसदी जप कर. त्यामुळे सुमती गुरुचरणावर लीन झाली. पद्माकर राजाला तर आता फार आनंद झाला होता. आपल्या सुनय पुत्रापेक्षा सुमिती पुत्र भद्रायूवर जास्त प्रेम करीत होता. त्याचे सर्व प्रकारचे लाड आनंदाने तो पुरवित होता. 8व्या वर्षी राजा पद्माकराने आपला पुत्र सुनय आणि सुमिती पुत्र भद्रायू यांचे मौजी बंधन केले. दोघांना सारखे अलंकार केले आणि दोघांना एकाच गुरुकडून सारखेच आणि उत्तम प्रकारचे शिक्षण सुद्धा दिले. भद्रायू आता 12 वर्षाचा झाला. तो स्वभावाने अतिशय सुशील होता. आपल्या आईची सेवा करण्यासाठी तो नेहमी तत्पर राहत होता. एके दिवशी अकस्मात पुन्हा एकदा मागचा शिवयोगी सुमितीच्या घरी आला. सुमिती आणि भद्रायू धावतच त्याच्या पुढे स्वागतासाठी गेले. आनंदाश्रूने दोघांनी त्यांचे चरण धुतले. केसरूपी वस्त्राने स्वच्छ पुसले. स्नेहाचा सुगंध त्याच्या चरणांना लावला. गुरुला प्रदक्षिणा घातल्या. त्याच्या षोडोपचारे पूजा केली. अतिशय आनंदाने फार मोठा सोहळा केला आणि सुमिती म्हणाली, गुरु महाराज, तुमच्या पुढे मी आज पुत्रवती म्हणून मानाने या जगामध्ये जगत आहे. मग शिवयोग्याने भद्रायूला उत्तम प्रकारे नीतिशास्त्र शिकवले. आपले श्रुतीस्मृत पुराणात जसे सांगितले आहे तसेच तू सदैव नीतीने वाग. माता पिता गुरु यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून गाय ब्राह्मण प्रजा आपल्या मुलांप्रमाणे पालन कर. सर्व प्राणी मात्र शंकर भरला आहे. तू नेहमी आठवण ठेव. स्वधर्माने नेहमी वाग. वनश्रमाचे चांगल्या प्रकारे पालन कर. मनामध्ये पूर्ण विचार केल्याशिवाय कोणती गोष्ट करू नको. शब्द दुसऱ्या कुणाला लागणार नाही याचा विचार कर. दुसऱ्या समोर बोलत जा. शत्रू आणि मित्र दोघांना समान ठेव. आपली प्राप्ती किती आहे, किती खर्च आहे याचा विचार करून व्यवहारामध्ये वागत जा. आपली शक्ती किती आहे, आपले सेवक कसे आहे, त्यामुळे आपल्या जीवनात यश मिळेल का अपयश मिळेल का याचा नीट विचार ठेवून वापरत जा. घरी किंवा दारात आलेले सर्व अतिथी देव मित्र आपला स्वामी सर्व वेद अग्निहोत्र पशु पक्षी धन विद्या सर्वांकडे जातीने बारकाईने लक्ष ठेवत जा. लहान वयाचे मूल पत्नी शत्रू सेवक रोग कौटुंबिक गोष्टी या सर्वांकडे आपण जर नीट लक्ष दिले नाही तर मोठी हानी होते. हे नीटपणे लक्षात ठेवावे. तसेच जगातील ज्ञानी लोक ज्या मार्गाने नेहमी जातात त्या मार्गाने तू स्वतः जा. आपल्या आई वडील आणि योगी पुरुषांची तू स्वतःच कधीही निंदा करू नको. वैष्णवदेव करण्याच्या वेळी जर एखादा अतिथी आपल्या दारात आला त्याला त्याची जात पात वगैरे काही विचारता आनंदाने अन्नदान करावे. शंकरासाठी म्हणून सर्वांनीच नेहमी अन्न वस्त्राचे दान करीत राहावे. दुसऱ्याला तू स्वतः होऊन कधीही त्रास देऊ नये. गो ब्राह्मणाचे रक्षण दुसऱ्याची निंदा आणि वादविवाद करणे सोडून दे. भगवान शंकराचे आपल्या मनामधून
सदोसदी स्मरण करीत राहा. तसे केले तर मौन पाळल्यासारखे होते. हे चांगले पण अगदी पक्के तुझ्या लक्षात असू दे. ज्याप्रमाणे आपण किंवा अन्य कोणी केलेल्या वामनामुळे पाहून आपल्या त्यापासून तोंड फिरवतो, त्याप्रमाणे दुसऱ्याचे असलेले धन आता दुसऱ्याची असलेली स्त्री पाहून तुला तुझ्या मनात वाटू दे. नेहमी मनाभावे शास्त्र संगीत शिवपूजा करीत जा. नेहमी शास्त्र पुराणे ऐकत जा. दुपारी झोपू नये आणि पुराण कथा ऐकावे. पवित्र स्नान, होम, जप, अभ्यास, पंचयज्ञ, गाय, ब्राह्मण यांची रोज सेवा करणे. शिवगुणाचे नित्यनेमाने श्रवण, पठण, चिंतन करणे. आपल्या पत्नीसह आनंदाने वैश्विक सुखाचा उपभोग घे. मग परस्त्रीकडे चुकूनही पाहू नको. शत्रूला जरूर शिक्षा कर. पण साधू संतांच्या ठिकाणी नम्रपणे वाग. दुर्जनांची तुझी शक्ती दाखव. सज्जनांचे मात्र नेहमी सज्जनांशी नेहमी व्यवस्थित नमस्कार करून वागावे. तुझी वाचा नेहमी शिवस्मरणात दंग हसू दे. शिवनिर्माल्याचा आपल्या नाकाने सतत वास घेत जा. अशा रीतीने तू आपली सर्व इंद्रिय नित्य शिवभजनीला कुणी दीन अज्ञानी अनाथ तुला राज्यात आढळला तर त्याच्यावर सदैव कृपा कर आणि नंतर मग आपल्या मनात साधारण प्रेम ठेवत जा. वाटेल त्या विषयाची आपल्या मनात तू कधीही आसक्ती ठेवू नकोस. नेहमी रुद्राक्ष अंगावर घालत जा. जो अंगावर रुद्राक्ष घालतो त्याच्यावर भगवान शिव लवकर प्रसन्न होतो. गळ्यामध्ये रुद्राक्ष, मुखामध्ये ओम नमः शिवाय, कपाळी त्रिपुंड भस्म लावावे. याच्याने त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे, प्रयाग यागमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते. आपल्या डोक्यावर, गळ्यात, दंडात, हातात सदैव रुद्राक्ष बांधावे. जरी प्राण गेला तरीही शिवाची पूजा सोडू नये. अशा समग्र उपदेश करून शिव कवच आपल्या अंगाभोवती कसे वेष्टून घ्यावे याचे ज्ञान शिवयोग्याने भद्रायूला सांगितले. आपल्या सर्व अंगाला भस्म लावावे म्हणजे रणांगणात लढताना शत्रूच्या शस्त्रांची भीती राहत नाही. मृत्यूपासून मृत्युंजय मंत्रांचे रक्षण करत जा. मृत्युंजय मंत्राचे जप करावे. मार्गात विघ्न आणणाऱ्याचे कधीही विचार न करता वध करावा. सोमवार, महाशिवरात्री, शिवरात्री, प्रदोष, एकादशी विधियुक्त नेहमी आचरण करावे. शंकराचे आणि विष्णूचे कीर्तन जेथे चालू असेल तेथे मनापासून ऐकावे. ग्रहणाच्या काळामध्ये भोजन करू नये आणि वैदुती संक्रमण, महापर्व, कियुग, श्राद्ध दिनी अशा दिवशी वैश्विक सुखात कधीही घेऊ नये. सातपत्री दान दिलेले म्हणजे आयुष्य वाढते आणि अपात्री दान केले मात्र दारिद्र्य येते. शास्त्र वचन तेही तू लक्षात ठेव. वेद, शास्त्र, पुराणे गुरुमुखाने, ब्राह्मणाच्या मुखाने मनोभावे ऐकावे. दान देणाऱ्यास फार पुण्य मिळते आणि जो पूजेला पात्र नाही त्याची पूजा कधीही करू नये. पूज्य व्यक्तीचा अपमान होतो. त्यामुळे भयंकर अशा दुष्काळ, भय आणि मरण राज्यातील जनतेवर ओढवते. तर अशा प्रकारे शिवयोग्याने संपूर्ण हे भद्रायूला सांगितले. आणि जो अतिशय श्रीमंत आहे पण मनाने उदार आहे तो धन्य होय किंवा नाही हे सत्य सांगण्याचे व्रत सदोसदी घेतले असावे. विद्यासाठी सदोसदी दान देत असावे. विभूती येईल त्यामुळे मनात धैर्य धरावे. वादविवाद बोलून नेहमी यशस्वी व्हावे. युद्धात अतुलनीय पराक्रम करावा. ही सर्व पृथ्वीची चचकणारी रत्ने फुकट आहेत. ही पृथ्वीवर फक्त 4 रत्ने सर्वात श्रेष्ठ आहे. आपण खातो ते अन्न, पितो ते पाणी आणि आपण बोलतो ती चांगली आपली वाणी, भाषा, औदार्य ही 4 रत्ने आहेत. कुणाला कोणीही उणे दुणे काढू नये. कोणाला टामटूम बोलू नये. श्रेष्ठाचे नेहमी आशीर्वाद घ्यावे. आपल्या मागील जन्माच्या पाप पुण्याईमुळे भाग्य किंवा दुर्भाग्य जन्माला आपल्या वाटेला येते. आपल्या मागच्या जन्माच्या पाप पुण्याईमुळे आपल्याजवळ पैसा राहतो. आपल्या कर्मांमुळे आपल्याजवळ पैसा राहतो. आपले कर्म चांगले तर आपले सर्व कामे सहजासहजी होतात. आपले कर्म आणि भाग्य आणि नशिबाची साथ नसणार तर कुठल्याही कामांना यश येत नाही. म्हणून आपले पुराण, शास्त्र आणि वैदिक सर्व काही पुराण कथा ऐकून आपले कर्म चांगले करावे आणि सर्वांवर भगवंतावर विश्वास ठेवावा. आई ज्याप्रमाणे आपल्या पोटातील गर्भाला जपते त्याप्रमाणे अत्यंत काळजीपूर्वक प्रजेचे पालन करावे. सदाशिव एक आहे असे समजावे. संपत्तीचा, विद्येचा गर्व कधीही करू नये. माणसाची शोभा म्हणजे त्याचे प्राप्त झालेले स्वरूप आहेत असे संपूर्ण शिवयोग्याने भद्रायूला हे संपूर्ण ज्ञान दिले. असे हे भद्रायूचे आख्यान होते. उत्तम प्रकारे उपदेश शिवयोग्याने साक्षात शिवाने केलेला उपदेश होता. तर जो या अध्यायात साक्षात प्रत्यक्ष कैलासनाथ वास्तव्य करीत आहे या अध्यायाचे पारायण करणे, या अध्यायाचे श्रवण पठण करणे म्हणजे भगवान शंकराला एक फेरी मारल्याची पुण्यफळाची प्राप्ती आपल्याला होईल. प्रदक्षिणा घालण्यासारखे आहे. जो अशी ही पारायणे नित्यनेमाने श्रवण पठण करतो, या महाशिवरात्रीच्या दिवशी, या महाशिवरात्रीच्या 7 दिवस अगोदर पठण करतो, रोज करतो, त्याच्यावर भगवान शिव लवकर प्रसन्न होऊन साक्षात कैलाशाला शंकराला प्रदक्षिणा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. ही कथा म्हणजे साक्षात हिमालय पर्वत
कथा आहे. ही कथा म्हणजे महान शक्ती आहे, देवी पार्वती आहे. या पार्वतीचे पाणी ग्रहण करून शंकर येथे श्वशुर गृहीत राहिलेले आहे. तर अशी ही भद्रायूची कथा होती. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकली भद्रायूची कथा. 7वा अध्याय होता. तर तो अध्याय साक्षात कैलासनाथाला फेरी मारण्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. शंकराला प्रदक्षिणा घालण्यासारखा तो अध्याय होता. जो त्या अध्यायाचं नियमित पारायण करतो तो निश्चितही यशस्वी धन धान्य अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. साक्षात हिमालय पर्वताला फेरी मारल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते. त्याशिवाय महाशक्ती देवी पार्वती आपल्यावर प्रसन्न होते आणि पार्वतीचे पाणी ग्रहण करून श्वशुर गृहीच आपल्याला त्याचे पुण्य मिळते. प्रयाग तीर्थमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते. असा हा 7वा अध्याय भद्रायूची कथा होती. जर मोठी मोठी पर्वतासारखी पापे तर जळून भस्मच होतात, पण संकटेसुद्धा दूर होतात. आणि त्याशिवाय मृत्यूकालचा गंड संकटे, मृत्यूकालचे जे संकट आहे तर तीसुद्धा त्या अध्यायाने दूर होतात. मृत्युंजय मंत्र आणि ओम नमः शिवाय आणि शिवलीला अमृताच्या पारायणाने आपल्याला दीर्घायुष्याची, धनधान्याची आणि मनातल्या इच्छा कामना पूर्ण होण्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. असा हा भद्रायूची कथेमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. आता भद्रायूच्या लग्नाची कथा 8वा अध्याय आहे. तर या अध्यायाला आपण सुरुवात करूया. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा. शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलवर शिव महापुराणाचा लाभ घ्यावा. श्री गणेशाय नमो नमः. भद्रायूच्या लग्नाची कथा, शिवलीला अमृत अध्यायामधला 8वा अध्याय. हे अतिशय भोळ्या शंकरा, नीलकंठा, तू वेदनांनाही अतिशय वंद्य आहेस. योगी रूप धारण करून या पृथ्वीवर तूच भद्रायूला उत्तम प्रकारे नीतिशास्त्र सांगितलेस. तुझ्या शुभदायी अशा आशीर्वादाने भद्रायूला शिवकवचाबद्दल योगी विस्ताराने माहिती देऊ शकला. शौनिक व इतर ऋषींना व्यासमुनी नंतर सांगू लागले. गुरुने सांगितल्याप्रमाणे भद्रायू मृत्युंजय मंत्र सतत जपत असे. अंगावर, गळ्यात, दंडात रुद्राक्ष धारण करीत असे. सर्व अंगाला रोजच्या रोज भस्म लावत असे. शिवयोग्याने त्याला एक अतिशय सुंदर शंख दिला होता. त्या शंखाच्या होणाऱ्या आवाजाने शत्रू ऐकता क्षणी मूर्छित पडून जात असे. तसेच एक तलवार सुद्धा दिली होती. नुसती म्यानाच्या बाहेर ती तलवार उपसली व शत्रूला फक्त दाखवली की ते शत्रू संपूर्ण जळून भस्म होत असे. भोळा शंकर जर प्रसन्न झाला म्हणजे त्याचे देणे अलौकिक असे असते. तुला उत्तम आरोग्य प्राप्त हो, दीर्घ आयुष्य लाभो, अफाट ऐश्वर्य मिळो, सर्व राज्यात तू श्रेष्ठ हो, नेहमी जाशील तेथे विजय हो, संतोषाने पृथ्वीवर 1000 वर्ष राज्य करो, फलांची अपेक्षा मनात न करता नेहमी दान करो. तुझ्या अशा वागण्याने तुझी कीर्ती दाही दिशात पसरेल. भाग्यलक्ष्मी तुझ्या घरी चालून येईल. प्राणीमात्रांमध्ये दया तुझ्या हृदयात कायम भरलेली राहील. तुझ्या हातात नेहमी धनलक्ष्मी येऊन वास्तव्य करेल. तुझ्या सर्व अंगावर लक्ष्मी वास करेल. तुझ्या बाहूमध्ये वीरलक्ष्मी सतत राहील. सर्व दूर तुझी कीर्ती दूरपर्यंत राहील. तुझे केवळ एका खड्गाच्या वाराने शत्रूचा पूर्णपणे नाश होईल. साम्राज्य लक्ष्मी तुझ्या घरात नांदेल. तुझ्या राज्यात विद्यालक्ष्मी आनंदाने भरेल. असा भद्रायूला शुभ आशीर्वाद शिवयोगी याने साक्षात शिवाने दिलेला होता. आणि जो कोणी ही कथा श्रवण पठन करेल त्याच्यावर बी साक्षात शिवाचा आशीर्वाद राहील. दाही दिशांमध्ये त्याची कीर्ती पसरेल. भाग्यलक्ष्मी चालून येईल. धनलक्ष्मीचे वास्तव्य राहील. सर्व अंगावर लक्ष्मीचे दाग दागिने राहतील. बाहूमध्ये वीर व लक्ष्मी राहील. सर्वत्र दूरपर्यंत लक्ष्मी आणि कीर्ती दूरपर्यंत आपली राहील. साम्राज्य लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल. असे कथा ऐकणाऱ्याला, श्रवण पठन करणाऱ्याला अशी लक्ष्मी प्राप्त होईल आणि शिवाचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होईल असे शिवाने सांगितले. मग नंतर सुमिती आणि भद्रायू गुरुचरणांची सेवा करायला आता नेहमी तत्पर असत. इकडे काय झाले, भद्रायूचा पिता दार्श देशाचा राजा ब्रजभाऊ आतापर्यंत आपले राज्य सांभाळत होता. त्याच्या राज्यावर मगध देशाचा राजा हेमरथ याने अचानक हल्ला केला आणि राज्याची नगरातील सर्व संपत्ती पूर्णपणे हरण केली. सर्व धन धान्य नेले. सगळे गायी गुरे पळवली. नगरातील स्त्रिया आणि पुरुष सर्वांना पकडून आपल्या कैदेत टाकले. मुख्य राजधानीला त्याने जेव्हा वेढा घातला तेव्हा राजा ब्रजभाऊ युद्ध करण्यासाठी राजवाड्याबाहेर पडला. दोघांमध्ये 10 दिवस घनघोर युद्ध झाले, पण ब्रजभाऊ एकटा होता.
त्याच्याबरोबर लढणारे शत्रू पुष्कळ होते. त्यामुळे व्रजभाऊचा अतिशय दारुण असा पराभव झाला. शत्रूने त्याला जिवंत पकडले व आपल्या रथाला बांधून आपल्या मागे चालवले. व्रजभाऊचा प्रधानमंत्री सर्व कैदेत पडले. व्रजभाऊ असहाय्यतेने मदतीसाठी इकडे तिकडे पाहत होते आणि कोठेही सुटकेची आशा दिसत नव्हती. या दुःखसागरातून त्याला बाहेर काढील असा कोणीही त्राता आजूबाजूला जवळपास दिसत नव्हता. त्यामुळे व्रजभाऊ मनात अतिशय खिन्न झाला होता. भद्रायूला ही गोष्ट त्याच्या नगरीत समजली. शत्रू आपल्या पित्याला धरून रथामागे बांधून चालवत नेत आहे हे ऐकताच त्याला अतिशय राग आला. शिवयोगी गुरुचे स्मरण करून त्याने आपल्या अंगावर शिवकवच चढवले. तोंडाने मृत्युंजय मंत्राचा जप केला. शिवाचे स्मरण करून सर्व अंगाला भस्म पाजले. गळ्यात दंडावर जटेमध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या. हातात शिवयोगाने दिलेला शंख आणि शत्रूला दाखवताच शत्रू मरून पडणारी तलवार घेतली. भद्रायूने आपल्या मातेला नम्रपणे वंदन केले. आई, शत्रू माझ्या पित्यास पकडून नेत आहे म्हणून त्याच्या लढायला चाललो आहे. गुरुचरणाचा ध्यास असलेला हा तुझा पुत्र गुरुकृपेने प्राप्त झालेल्या अंगाच्या पराक्रमाने त्या सर्व राजांचा पराभव करेल आणि त्या राजांना जिवंत धरून आणून तुझ्या पायाशी वाकायला लावेल. तेव्हा तो मला आशीर्वाद दे असा म्हणाला. एवढे आईला बोलून भद्रायू निघाला. पद्माकर राजाचा मुलगा सुनय हा सुद्धा त्याच्याबरोबर होता. गरुड जसा दूरवरून सापाचा माग काढीत जातो तसा शत्रूचा माग काढीत काढीत भद्रायू चालला होता. चपलगती हरणाचा पाठलाग करीत दोघे सिंह जणू काही त्याच्या मागे पडत होते. त्यांना पाहून जणू काही जनकनंदनीचे कैवारी लव आणि कुश चालले आहेत असे पाहणाऱ्याच मनात वाटत होते. दोघे वयाने तसे अगदी लहान होते. जाता जाता जेव्हा त्यांना पुढे आलेले शत्रू सैन्य एकदम समोर दिसले तेव्हा त्यांनी मोठ्याने आरोळ्या ठोकल्या. अरे चोरांनो, तेथेच थांबा आणि जागेला उभे राहा. व्रजभाऊ सारख्या राजाला तुम्ही आपल्या रथाला बांधून नेत आहोत. तुम्हाला कितीही शिक्षा द्यावी तेवढी थोडी आहे. तुमचे नाक, कान, हात, पाय तोडावे असे मला मनातून वाटते आहे. त्या दोघा किशोरीचे गर्जना ऐकून सर्वांनी एकामागे एक वळून पाहिले. विष्णू, शंकर, चंद्र, सूर्य, वसिष्ठ, विश्वामित्र, वासुकी, इंद्र यासारखे भद्रायू व सुनयू हे दोघंही आपल्या अत्यंत तेजाने चमकत होते. या किशोरांनी पावसाची जशी सर पडावी तसे एका मागून एक असंख्य बाण एकदम सोडले. या आक्रमणाने शत्रू माघारी वळला आणि आपली रणवाद्ये वाजवीत शस्त्रे पराजित या दोन्ही किशोरांवर त्वरेने आणि त्वेषाने चालून आला. त्याबरोबर भद्रायूने आपल्या हातातल्या शिवयोगाने दिलेला शंख वाजवला. त्या आवाजाने पृथ्वी ही डळमळली. दाही दिशा अगदी सुन्न झाल्या. शत्रू मूर्छित होऊन पडले. रिकामे रथ सैरावैरा पडू लागले. शत्रूच्या त्यातल्याच एका रथात हे दोघे चढले आणि धनुष्याला बाण लावून भराभर शत्रूवर सोडू लागले. आपला कैवारा घेणारा वीर आपल्या मदतीसाठी आला आहे असे कळताच व्रजभाऊच्या सैन्यात चैतन्य सरसळले आणि त्यांनी हेमरथाचे अनेक सैनिक आपल्या हातातील शस्त्रांनी ठार मारले. व्रजभाऊ आणि त्याचा प्रधान रथाला बांधलेल्या अवस्थेतच या कुमार वयातील शौर्य गाजवणाऱ्या दोघांकडे पाहत होते आणि जणू शंकर विष्णू या कुमाराचे रूप धारण करून आपल्या मदतीला आले आहेत असे त्यांना वाटत होते. दोघांचा गुरु एकच असावा, कारण दोघांची विद्या अगदी सारखीच तेजस्वी आहे. तरीही त्यातला जो सुंदर आणि बलदंड असा आहे त्याच्या चेहऱ्यावर एक आगळेच राजतेज दिसत आहे. काय कुणास ठाऊक, पण व्रजभाऊ राजाला त्या कुमाराविषयी मनामधून फार प्रेम वाटायला लागले. व्रजभाऊ स्वतःशीच मनातल्या मनात विचार करीत होता. ही दोन्ही छोटी मुलं कोण आहेत, कुणाची आहेत हे मला खरेच माहिती. तरीही त्यांना आपल्या उराशी कवटाळावे आणि प्रेमाने त्यांचे चुंबन घ्यावे असे मनातून एकसारखे वाटत आहे. व्रजभाऊ आणि स्वतःशीच विचार करीत होता. त्याच्या डोळ्यासमोर घनघोर युद्ध सुरू होते. रणांगणात रक्ताचे पाट वाहत होते. भद्रायू एखाद्या प्रखर विजेसारखा रणांगणात चमकत होता. प्रत्यक्ष भीम आणि हनुमान या दोघांच्या रूपाने समरभूमीवर आले आहेत असा भास होत होता. शत्रू मनातून खूप खूप घाबरला होता. शेवटी भद्रायूने शिवाचे स्मरण करून आपल्या जवळचे शिवयोग्याने दिलेले खडग म्याना बाहेर काढले. त्याबरोबर 1000 सूर्य एकदम उगवावेत असा प्रकाश पृथ्वीवर सर्वत्र पसरला. ते खडग म्हणजे प्रत्यक्षात प्रलय कालातील लवलवणारी वीज किंवा समोर येईल त्याला क्षणात जाळू पाहणाऱ्या अग्नीची ज्वाला अथवा एखाद्या काळ सर्पाचे विष यासारखे भासत होते. ती तलवार बघता सारी मगाध
सेना एकदम जळून भस्म झाली. राजा हेमरथाने जेव्हा पाहिले तेव्हा उरलेले सैन्य घेऊन तो पळून जाऊ लागला. भद्रायूने ते पाहिले आणि अत्यंत चपळाईने पुढे झेप घेऊन हेमरथाला आपल्या सेनेकडून पकडून आणले आणि मग त्याला आपल्या रथाला बांधून ठेवले. त्याचे प्रधानमंत्री यांनाही पकडून आणले आणि मग त्यांनी अर्धी मिशी भादरली, त्यांच्या डोक्यावर 5 पाट काढले आणि त्यांना आपल्या रथामागून चालवत नेण्याचा हुकूम दिला. त्या दोघांनी हेमरथ राजाचे सर्व धन स्त्रिया हिसकावून घेतले. व्रजबाहूच्या राज्यातल्या ज्या ज्या वस्तू हेमरथ राजाने आपल्या सेनेकडून पळवल्या होत्या त्या सर्व वस्तू ज्याच्या त्याला देऊन टाकल्या. गायी गुरे परत माघारी व्रजबाहूच्या नगरीकडे वळवली. व्रजबाहूची आणि अमात्याची हेमरथाच्या कैदेतून सुटका केली. भद्रायूने व्रजबाहूच्या पायावर मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला. अत्यंत गहिवरल्या आवाजात व्रजबाहू भद्रायूला म्हणाला, बाळा, तू आहेस तरी कोण? मला सोडवण्यासाठी तुझ्या रूपाने प्रत्यक्ष कैलासनाथ धावून आले आहेत असे मला वाटते. मला संकटातून सोडवणारा तू आहेस तरी कोण? मी 3 दिवसांनी परत आपल्या भेटीस येईन, तेव्हा माझी माहिती आपल्याला अवश्य सांगेन. असे म्हणून भद्रायूने व्रजबाहूला पुन्हा त्याच्या सिंहासनावर बसवले. राजस्त्रियांनी भद्रायू भोवताली लिंबोलोन ओवाळले आणि त्याला मनापासून शुभ आशीर्वाद दिला. सर्वांचे निरोप घेऊन भद्रायू आणि सुनयू आपल्या रथात बसून घरी आले. आईला त्यांनी सर्व हकीकत सांगितले. अत्यंत नम्रपणे नमस्कार केला. पद्माकर राजालाही ते ऐकून फार फार आनंद झाला होता. इकडे शिवयोगी राजा चित्रगंध आणि सौंदर्यवती पतिव्रता सिमितिनी यांना भेटायला गेला होता. भद्रायूची सर्व हकीकत शिवयोग्याने त्या दोघांना सांगितली होती. तो म्हणाला, आपल्या पित्याला आपल्या अंगाच्या पराक्रमाने त्याने सोडवले आहे, तेव्हा तुम्ही अशा अत्यंत पराक्रमी शूरवीर पुरुषाला आपली कन्या कीर्तिमालिनी आणि शूर असा जामात मिळवा. शिवयोग्याचे बोलणे ऐकून चित्रगंध आणि सिमितिनीला मनापासून एकदम पटले. त्या दोघांनी अत्यंत आदराने व नम्रतेने शिवयोग्याचे पाय धरले आणि म्हटले, तुमचे वचन आम्हाला अगदी आज्ञेसारखे आहे. तुम्ही आता जाऊन वर घेऊन या. आम्ही याच शुभ घटकेला कन्यादान करण्यास तयार आहोत. शिवयोग्याने परत येऊन राजा पद्माकर सुमिती यांना ही गोष्ट सांगितली. मग ती ऐकून राजा पद्माकर आपल्या लवाजम्यासह मानलेल्या बहिणीला घेऊन भद्रायूच्या लग्नाला निघाला. वेशीपाशी वराड येता चित्रगंध राजाने आनंदाने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले आणि मंगलवाद्याचा गजरात वाजत गाजत मिरवत तो त्यांना घेऊन नगरात गेला. मदनासारखा सुंदर दिसणारा भद्रायू हा वर पाहून जमलेले सर्व लोक तर अत्यंत चकित झाले होते. लगोलग पृथ्वीवरच्या सर्व राजांना लग्नाचे आमंत्रण दिले होते. त्यात ब्रजभाऊ हाही होता. वर म्हणजे आपल्याला ज्याने महापराक्रमाने अपशयाच्या महासमुद्रातून वर काढले तोच वीर हे पाहताच भद्रायूचे पाय धरण्यासाठी तो धावतच पुढे झाला. भद्रायूने त्याला उठवले आणि आपल्या छातीशी कवटाळून गाढ आलिंगन दिले. दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ब्रजबाहूने भद्रायूला विचारले, तुझं नाव, देश, माता पिता याची मला माहिती दे. तुझे गुरु कोण आहेत? तुझं गाव कुठला? सारे काही मला सांग. तेवढ्यात चित्रगंध राजा तेथे आला. त्याने ब्रजबाहूला सन्मानाने एका महलात नेले. शिवयोग्याने त्याला सांगितलेली सारी हकीकत ब्रजबाहूला सांगितली आणि म्हणाला, भद्रायूचे पुण्य फार मोठे होते. त्याला शिवयोगी भेटला. हाच तुझा पुत्र आहे. चित्रगंध राजा हे सांगत असताना राणी सुमिती दाराचा पडदा दूर करून महालात आली. तर चित्रगंध राजा बाहेर निघून गेला. हे ऐकून ब्रजबाहूला आता फार पश्चाताप झाला होता. खाली मान घालून मूकपणाने गुपचूप अश्रू गाळत होता. मागचे सारे दुःख आठवून सुमिती राणीलाही आता रडू आवरत नव्हते. नंतर राजा ब्रजबाहू तिला म्हणाला, देवी, तुझा मी फार मोठा अपराधी आहे. अशी सुंदर रत्ने मी मूर्खाने अविचाराने फेकून दिली होती, कारण की राजाची ती राणी घरातून बाहेर काढून दिलेली होती. 6व्या अध्यायात आपण ऐकले आणि 7व्या अध्यायात तो मुलगा पण आणि राणी पण, त्या राजाने दोघांना बाहेर हाकलून दिले होते जंगलामध्ये. तर तोच ती जंगलामध्ये राहत होती ती राणी आता त्याला एक म्हणजे जो माल वाहतो तर तो शिवयोगी त्याला भेटला. तर त्याला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याच्या घरी घेऊन जाताना त्याला शिवयोगी तिथे भेटला. तर याची भद्रायूची कीर्ती सर्व दूर पसरली. त्याला भेटायला चित्रगंध राजा आला. तर चित्रगंध राजाने विचारले की तुझे माता पिता कोण आहेत? तर त्याला माहीत नव्हतं की हा आपलाच मुलगा आहे. तर हा चित्रगंध राजाचाच मुलगा होता. म्हणून त्याला चित्रगंधाने म्हणाले की मी तुझा खूप मोठा अपराधी आहे राणी, मी तुझा खूप मोठा अपराधी आहे असे समजावून सांगितले.
म्हणून दोघंजण एकमेकांना बघून खूप रडू लागले. आणि मग मूर्खाने अविचाराने अशी सुंदर रत्ने, मी तुझा खूप मोठा अपराधी आहे, अशी सुंदर रत्ने मी मूर्खाने अविचाराने फेकून दिली होती. माझ्यासारखा अन्यायी पृथ्वीवर दुसरा कुठेही नसणार. सुमिती राणी, खरोखरच तू धन्य आहेस. मी मात्र अभागी, मला पुत्र नव्हता, माझे राज्य हिरावून गेले होते, पण तू मात्र मला पुत्रासहित राज्य दिले. मला क्षमा कर. मागचे माझे सर्व अपराध विसरून जा. मी तुम्हाला दोघांना घरातून बाहेर हाकलून दिले होते, तर तो अपराध तुम्ही विसरून जा. आणि सुमिती म्हणाली, नाथ, यात माझे काहीही नसून हा सर्व शिवकृपेचा, साक्षात शिवाचा महिमा आहे. आम्हाला शिवयोग्याने आशीर्वाद दिला, शिवाने आशीर्वाद दिला, म्हणून आमच्याजवळ सर्व काही धन, धान्य, यश, कीर्ती, मान सन्मान आहे. तेवढ्यात भद्रायू तेथे महालामध्ये आला आणि त्याने पित्याला नमस्कार केला. जणू शंकर आणि षडानन एकमेकांना भेटले असे भेट पाहून वाटत होते. मग राजाने पुत्राला आणि कीर्तिमालिनीला आपल्या अंकावर बसवून घेतले आणि भद्रायूने आपल्या पित्याला पद्माकर राजा व सुनयू कुमार यांची ओळख करून दिली. मग मोठ्या थाटामाटाने भद्रायूचा लग्न सोहळा पार पडला. चित्रगंधाने आपल्याकडील हजारो हत्ती, घोडे, खूप दासी, रत्ने, अलंकार आणून अनेक पोती भरून अपार धन म्हणून आंधन दिले, म्हणून भद्रायूला दिले. आणि सर्व सोहळा पार पाडल्यावर मग मोठ्या आनंदाने ब्रजभाऊ आपल्या राणीसह लमाजमा घेऊन आपल्या नगरात आला. ब्रजभाऊ, राणी, सुमिती आणि भद्रायू सर्वजण आता फार आनंदात होते. आनंद पित्यर्थ त्यांनी सर्व शत्रूंशी बंदिवासातून मुक्तता केली. त्यांना कारभार घेऊन आपल्या राज दरबारात हजर राहण्याची आज्ञा केली. ब्रजभाऊ राजाने सुमितीला पटराणीचे पद पुन्हा दिले. आता तिचा सल्ला घेऊन राजा आपल्या राज्याचा कारभार करू लागला. भद्रायू सारखा अत्यंत सुंदर, शूर, वीर, नम्र आणि मात्यापित्याच्या आज्ञेत सतत असणारा पुत्र मिळायला जन्मोजन्मी शंकराची मनापासून भक्ती करायला हवी. जो शंकराची जन्मोजन्मांची भक्ती मनापासून करतो त्याला सर्व काही मिळते. भाग्यलक्ष्मी त्याच्या घरी चालून येते आणि दाही दिशा त्याची कीर्ती पसरते. शिवलोकाची, लोकाची त्यांना प्राप्ती होते, असे या शिवयोग्याला सांगितले. अत्यंत पतिव्रता, सुंदर स्त्री, भगवान, हुशार आणि नम्र असा पुत्र, सर्वज्ञ असणारा गुरु पूर्वजन्माच्या पुण्याईमुळेच होते. थोड्या दिवसांनी भद्रायूला आपल्या जागी गादीवर बसून राजा ब्रजभाऊ सुमिती राणीसह वानप्रस्थाश्रम स्वीकार करून केदारनाथाच्या परिसरात तप करायला केदारनाथ निघून गेले. भद्रायूने आनंदाने, सुखासमाधाने खूप वर्ष राज्य केले. प्रजेला चांगले सांभाळले. शिव आराधना कधीही सोडली नाही. मृत्युंजय मंत्राचा जप केला. भस्म नेहमी गपाळी आपल्या अंगाला लावले. आपल्या गुरुचा उपदेश तंतोतंती कायम आपल्या आचरणामध्ये आणला. असा गुरु, असा शिष्य, दोघंही धन्य होत. पुढे काय झाले ते नीट लक्ष देऊन आता ऐका. एक दिवस भद्रायू राजा आपली राणी कीर्तिमालिनीसह एका वनात वनविहारासाठी गेला होता. वनात फिरता फिरता एक सुंदर जागा पाहून राजाने तेथे रथ थांबवला. त्या जागेत वृक्षांची अतिशय दाटी झालेली होती. वृक्षांच्या खाली छायेत बसलेल्या आकाशातला सूर्य दिसत नव्हता, एवढी दाटी झाडी होती. नारळ होती, केळी होती, पोकळी होती, चंदन होती, अशोक, कांचन, अंजन, आंबे, जांभळ, पिंपळ वृक्ष, डाळिंब, अंजीर, बेल, औदुंबर अनेक वृक्षांनी स्थान अतिशय सुंदर रम्य बनवलेले होते. फुलफळांनी ते बाग अत्यंत सुवासित दरवळत होता. तर अशा त्या फांद्यांवर तिथे पक्षी गुंजन करीत होते आणि फुले दिमाकात डोलीत होती. फुलांच्या भोवती भुंगांच्या थवेच्या थवे गुंजराव करीत होते. अशा रम्य वातावरणात आपल्या लाडक्या राणीसह आनंदाने भद्रायू आणि त्याची बायको कीर्तिमालिनी विहार करीत होती. भीतीने कोणीतरी मदतीसाठी आता तिथे हाक मारत होते. भद्रायूला असा आवाज ऐकला भद्रायूने. त्या बाजूला लक्ष देऊन भद्रायूने नीट निरखून पाहत होता. एक स्त्री आणि एक पुरुष असे दोघंजण त्याला त्या अरण्यामध्ये दिसले. भद्रायूला कोणीतरी मदतीसाठी हाका मारत होते. त्याला एक स्त्री आणि एक पुरुष दोघे तिथे हाका मारत आहे मोठमोठ्याने असे दृश्य दिसले. तर त्या दृश्याने तो त्या दिशेमध्ये पळू लागला. त्यांच्या मागे एक भयंकर वाघ लागला होता. त्या पुरुष आणि त्या स्त्रीच्या मागे एक भयंकर वाघ लागला होता. तो पुरुष भराभर पळत होता व भद्रायूला म्हणाला, राजा, माझी अत्यंत आवडती पतिव्रता अतिशय नाजूक स्त्री मागे राहिली आहे, तिला कृपा करून वाचव. असे त्या पुरुषाने भद्रायूला सांगितले की माझी बायको मागे राहिली आहे आणि तिचा पाठलाग वाघ करत आहे, तर माझी नाजूक बायको स्त्री मागे राहिली, तिला वाचव, असे त्या पुरुषाने भद्रायूला सांगितले. भद्रायूने ताबडतोब आपल्या धनुष्याला बाण लावून त्वरेने वाघावर सोडला, पण तत्पूर्वीच वाघरूपी काळ्याने त्या स्त्रीला झडप घालून पकडले. भद्रायूला वाघाला एका मागोएक असे अनेक बाण मारले, पण त्या बाणाकडे अजिबात लक्ष न देता समोरचा डोंगर ओलांडून तो वाघ चालला गेला. स्त्रीला आपल्या पाठीवर टाकून फार फार दूर पळून गेला.
तो स्त्री आणि वाघ दूरवर पळून गेले. तो ब्राह्मण पुरुष हे पाहून ढसाढसा रडू लागला, शोक करू लागला. मग तो ब्राह्मण भद्रायूची अत्यंत निर्भत्सना करू लागला आणि म्हणाला, हे राजा, तुझी सगळी शस्त्रे फुकट आहे. तुझ्या गुरुने तुला जे ज्ञान दिले आहे ते सर्व काही फुकट आहे. तुझ्या गुरुने जी तुला तलवार दिली आहे ते सर्व काही फुकट आहे, व्यर्थ आहे. आणि तू आता काहीच तुझा अर्थ नाही. तुला 12,000 नागाचे बळ मिळालेले आहे. शिवयोग्याने तुला 12,000 नागाचे बळ दिले आहे ते सर्व व्यर्थ आहे. पण ते खोटे आहे असे समजावे. आपल्या शरणागताला जो वाचवू शकत नाही, त्याची कितीही विद्या, अस्त्रे, शस्त्रे काही कामाची नाही. तर तुला कुठलेही ज्ञान शिवयोग्याने दिलेले ते सर्व फुकट आहे. माझी सुकुमार पत्नी तुझ्या डोळ्यात देखतच वाघाने खाऊन दिली, घेऊन गेला, तरी पण तू काही करू शकला नाही. तिच्याशिवाय असलेले घर म्हणजे मला आता अरण्यासारखे वाटत आहे. मी आता काय करू? राजा, तुला पाहताच माझ्या स्त्रीने आक्रोश केला होता, हाक मारली होती की मला वाचवा. पतिदेवा, पहा, वाघाचे भक्ष्य आज झाले आहे, मला त्याच्यापासून वाचवा. असे माझ्या स्त्रीने, माझ्या बायकोने तुला आरोळी मारली होती. मी तुला शरण आलो होतो तिला वाचवण्यासाठी, पण राजा तू काहीही केले नाही. माझी सुकुमार प्राणप्रिय पत्नी मरण पावली आणि वाघाने नेली. जेथे सज्जन लोक राहत नाही तेथे आश्रम किंवा गाव असला गाव नसला काहीही फरक नाही, सारखेच आहे. जो वक्ता आणि श्रोता शिवकीर्तनात मनापासून दंग होत नाही त्याची सर्व विद्या आणि सर्व शास्त्रे फुकट आहे असे समजावे. शंकराला न भजणारा, ब्राह्मणाचे रक्षण न करणारा धनवान माणूस व्यर्थ आहे असे समजावे. आणि जगतोय तो शास्त्रात जो काहीही शास्त्रामध्ये सांगितले की जो काहीही ऐकत नाही, या काही काम करत नाही, त्याचे सर्व व्यर्थ आहे. त्याचे ज्ञानसुद्धा व्यर्थ आहे. पतिव्रत्य न पाळणाऱ्या स्त्रीचा धिक्कार करावासा वाटतो. आईवडिलांना छळणारा पुत्र म्हणजे पृथ्वीला नुसता भार असतो आणि आईवडिलांना न वागणारा मुलगा नुसता पृथ्वीला भार असून त्याचे कुठल्याही कामांमध्ये यश येत नाही. आपल्या गुरुवर श्रद्धा न ठेवणारा किंवा गुरूंचे श्रेष्ठत्व दुसऱ्या न सांगता आपलीच टिमकी वाजवणारा शिष्य जगाला काही मेला काय आणि जिवंत आहे सारखे आहे. त्याचप्रमाणे शरणागताला संकटातून न सोडवणारा राजा ही व्यर्थ आहे. राजा, तू सुद्धा तसाच आहे रे, असे त्या पुरुषाने भद्रायूला निर्भत्सना केली. अशा तऱ्हेने केलेला ब्राह्मणाचा शोक ऐकून भद्रायूला मनापासून फार फार वाईट वाटले. तो दुःखी अंतकरणाने ब्राह्मणाला म्हणाला, हे विप्रा, तू मागशील ते मी सर्व तुला लगेच द्यायला तयार आहे. हे तू दुसरे लग्न करून सुखी हो. हवे असेल तर माझे राज्यसुद्धा तुला देतो. विप्र खेदाने म्हणाला, राजा, अरे दुसरे लग्न करून काय पहिली पत्नी मला पुन्हा मिळणार आहे का? आणि ज्याला पत्नी नाही त्याला धनाचा काय उपयोग? मूर्खाला वाचवण्यासाठी ग्रंथ द्यावे, तरुणाला संन्यास द्यावा, वृद्धांचा विवाह करावा, तहान लागलेल्या व्यक्तीला पाण्याऐवजी तूप पाजावे, भुकेला व्याकुळ झालेला जेवायला न देता त्याला केवळ गंध अक्षता वाहून पूजा करावी, चिंतेने अत्यंत ग्रस्त झाल्यापुढे आनंद ईशाने नित्य गायन करावे. त्याप्रमाणे माझी स्त्री वाघाने मारल्यानंतर तू मला तुझे राज्य आणि धन देत आहेस. आता मला त्या धनाचा आणि त्या राज्याचा काही काय उपयोग? मला तू माझी पहिलीच पत्नी पुन्हा आणून दे, असे त्या ब्राह्मणाने भद्रायूला सांगितले. विप्रा, तुझी पत्नी मी तुला परत आणून देऊ शकत नाही, त्याबद्दल मला क्षमा कर. पण माझी प्रिय बायको, माझी पतिव्रता पत्नी कीर्तिमालिनी मी तुला देतो. तिचा तू आता स्वीकार कर. भद्रायू म्हणाला, खरे तर तो ब्राह्मण भद्रायूची परीक्षा पाहत होता. तो साक्षात शिव होता. तो भद्रायू म्हणाला, राजा, मी केलेले माझे तप मेरू पर्वताहून फार मोठे आहे. सागरात केवळ ढेकूळ पडले तर सागराला काय होणार आहे? मी अशा लहान पापाला घाबरत नाही. तुझी स्त्री कीर्तिमालिनी मला दे, मी कीर्तिमालिनीला अंगीकारतो, असे ब्राह्मणाने भद्रायूला सांगितले. तर भद्रायूने ठरवले की आपल्या बायकोचे कीर्तिमालिनीचे दान करावे आणि ते दान आपल्या ब्राह्मणाला द्यावे व आपल्याला अपयशाचे प्राश्चित करून स्वतः अग्नीमध्ये आपले भक्षण करून घ्यावे आणि स्वतःचे जीवन संपून टाकावे अग्नीमध्ये. आपली बायको कीर्तिमालिनी ब्राह्मणाला देऊन आपले जीवन आपण संपून टाकावे, असे भद्रायूने विचार केला. नंतर विप्रापुढे संकल्प पाणी घेतले हातात. संकल्प करून राजाने कीर्तिमालिनीचे आपल्या बायकोचे दान त्या ब्राह्मणाला दिले. त्याबरोबर तो ब्राह्मण तेथून लगेच गुप्त झाला. मग राजाने अग्नी पेटवला, स्नान केले, गळ्यात, बाहूत, जटेत रुद्राक्ष धारण केले, सर्व अंगाला भस्म फासले, तोंडाने शिवमंत्राचा जप केला, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला, डोळ्यासमोर गुरुचरण आठवण केले, शिवयोगाला आठवण केले. राजाने अग्निभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या. हे शंकरा, हे विश्वव्यापका, आता मला लवकर तुझ्या चरणांमध्ये स्थान दे. मी अग्नीमध्ये उडी टाकत आहोत. आता मला तू लवकर तुझ्या चरणांमध्ये स्थान दे, असे भद्रायूने सांगितले. त्याबरोबर त्या अग्नीच्या ज्वालामधून साक्षात शंकर पार्वती बाहेर आले. भद्रायूला प्रेमाने हृदयाशी धरून शंकर म्हणाले, भक्ता, काय हवे ते माग. तुझ्या
तुझ्या अतिशय उत्कट अशा भक्तीमुळे मी प्रकट झालो. शंकरापुढे अति नम्रपणे हात जोडून देवादिदेव महादेव त्या ब्राह्मणाची स्त्री परत आणून द्या, मला दुसरे काही नको असे भद्रायू म्हणाला. त्याबरोबर हसत हसत शंकर म्हणाला, अरे वेड्या, मीच तो मगाचा जो ब्राह्मण आणि वाघ ही भवानी होती आणि मगाचा ब्राह्मण मीच होतो. तुझे सत्व बघण्यासाठी खरं तर मी इथे आले होतो. ही घे तुझी कीर्ती मालिनी, तुला परत करतो. आता माग तुला काय हवे आहे. हे शंकरा, माझा पिता ब्रजभाऊ, माझी सुमिती रक्षण करता पद्माकर राजा या सर्वांना तुझ्या पायापाशी जागा दे आणि जो कोणी तुझी ही कथा ऐकेल त्यांना सुद्धा तुझ्या पायाशी जागा दे असे भद्रायूने विनवले शंकराला. तथास्तु, आता तू माग कीर्ती मालिनी. शंकर कीर्तिमालिनीकडे पाहून म्हणाले, माझे माता सिमितिनी, पिता चित्रगंध नेहमी तुझ्या जवळ राहावं. तिने सुद्धा नम्रतेने हात जोडून शंकराला प्रार्थना केली. हे तेव्हा पण शंकर म्हणाले, तथास्तु तथास्तु, तुम्ही जे जे मागितले मी तुम्हाला ते दिले. माझा जीव तुमच्यासारख्या भक्तांमध्ये नेहमीच गुंतलेला असतो. ज्या माझ्या कथा श्रवण पठन करतात त्यांच्या भक्तांमध्ये माझा जीव सतत असतो. मी त्या भक्तांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतो. एवढे बोलून हर भवानी अदृश्य झाले. शंकराला मनोभावे वंदन करून नंतर भद्रायू आणि त्यांची प्रिय राणी कीर्तिमालिनी आपल्या नगरात परत आले. पुढे भद्रायू हरिश्चंद्र राजासारखा अतिशय नीतीने राज्य केले. 10,000 वर्षानंतर दिव्य विमान त्याला पृथ्वीवरून नेण्यासाठी आले आणि मग सर्वांनी शंकरांनी आपल्या स्वरूप विलीन केले. असे हे भद्रायूचे आख्यान ऐकणाऱ्याच व्यक्तीचे आयुष्य वाढते, कल्याण होते. आधार, हा अध्याय पाठांतर करो या श्रवण पठन करो. तर जो पाठांतर करून जे सारखा म्हणतात त्यांना सगळीकडे विजय प्राप्त होतो. भद्रायूचे आख्यान बिल्वपत्रे मग शंकराला 1,00,000 भद्रायूचे आख्यान जर ऐकले तर 1,00,000 बिल्वपत्रे श्री शंकराला वाहिल्याचे पुण्य मिळते आणि शंकराला भक्तीने बिल्वपत्रे वाहिलेली आहेत. असे हे आख्यानमध्ये कैलास पर्वतात साक्षात बिल्वपत्रे वाहिले आहेत असे हे आख्यान होते. याचे पारायण करून प्रदक्षिणाचे महापुण्य मिळवावे असे श्रीधर स्वामी सांगतात. तर अशी हे भद्रायूची कथा, भद्रायूच्या लग्नाची कथा होती. दोघी अध्याय एकाच व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. महाशिवरात्रीसाठी दररोज पारायण करण्याचे प्रयत्न करा. श्रवण करा. स्वयंपाक करता करता, देवपूजा करता करता अध्याय श्रवण बी केले तरी पण शंकराला प्रदक्षिणा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती, 1,00,000 बिल्वपत्रे तुम्ही शंकराला वाहिल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. मित्रांनो, आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. कमेंट्स करून माझा आत्मविश्वास वाढवा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 8 अध्याय आपण ऐकून चुकलो आहोत. महाशिवरात्रीपर्यंत जर 13 अध्याय जर आपण ऐकले तर आपल्याला 108 पारायण भगवान शिवाचे आपण केले शिवलीला अमृताचे, ते पुण्य आपल्याला मिळेल. तर लाईक शेअर सबस्क्राईब.